Hi friends, once again welcome back in our educational channel that is Milinda's Ideas. Friends, this Milinda's Ideas is now Precise Electronics. YouTube वर तुम्ही गेल्यानंतर मिलिंदाज आयडियाज नावाने सर्च न करता तुम्हाला सर्च करायचं आहे प्रिसाइज इलेक्ट्रॉनिक्सच्या नावाने आणि फेसबुक पेजवर पण सर्च करायचं तुम्हाला प्रिसाइज इलेक्ट्रॉनिक्सच्या नावाने. ॲक्च्युली चॅनल जो आपला आहे तो मिलिंदाज आयडियाजच आहे, फक्त त्याचं नाव आपण सर्चिंगसाठी ठेवलेलं आहे प्रिसाइज इलेक्ट्रॉनिक्स. आता आपण आपल्या सब्जेक्टकडे येऊया. आपण स्टडी करतोय कॉम्बिनेशनल लॉजिक सर्किट्स. And in these chapters we have already studied the types of multiplexers and type of demultiplexers. In today's video lecture we are going to study demultiplexer tree. What is demultiplexer tree? Similar to the multiplexer tree, if there are many inputs in multiplexer tree मध्ये काय केलं आपण, there are many inputs. The largest multiplexer कुठला होता in form of IC, that is 16:1 mux. आपण mux म्हणतो. So it has 16 input, 1 output. So 16 inputs can be converted किंवा can be selected and fed to the output terminals. And to meet a more than 16 input आपण काय केलं होतं, मल्टिप्लेक्सिंग ट्री मी आपण काय केलेलं एकाला जोडत का आपण कॅस्केड करत गेलो आणि आपण पुढे आउटपुट घेत गेलो. जसं आपण मल्टिप्लेक्सिंग ट्री केलं तसंच काय करतो आपण, वी आर गोइंग टू कनेक्ट द सिंगल इनपुट टू मेनी आउटपुट टर्मिनल्स. बट वन्स अगेन अनफॉर्च्युनेटली द लार्जेस्ट डीमल्टिप्लेक्सर अवेलेबल इन IC फॉर्म, दॅट IC इज IC 74159 आणि तो अवेलेबल IC आहे 1:16 DMUX. 16:1 MUX similar to 1:16 DMUX. So if there are more output terminals, आपल्या आउटपुट टर्मिनल जास्त असतील तर आपण काय करणार आहोत, once again similar to the multiplexer tree we are going to assemble the demultiplexer tree in which there is one input and more than 16 output. मग कसं फॉर्म केलं आपण, तर आपण फॉर्म केलं कन्स्ट्रक्ट करताना वन्स अगेन द स्ट्रोब इनपुट. जसं आपण मक्समध्ये पण स्ट्रोब इनपुट बघितलं होतं, त्याला G म्हटलेलं. DMUX द स्ट्रोब इनपुट इज कन्सिडर्ड एज FE. दॅट स्ट्रोब इनपुट इज प्लेज अ इम्पॉर्टंट रोल टू कनेक्ट द वन इनपुट, सिंगल इनपुट टू मेनी आउटपुट्स. आपण स्टडी करतोय 1:4 DMUX as 1:8 DMUX. Means we are going to convert 1:4 DMUX. म्हणजे बेसिकली तो 1:4 DMUX आहे, पण तो काय करतो आपण, तो कन्वर्ट करतो आपण 1:8 DMUX ला. So 1:4 DMUX is known as 2:4 decoder because in case of 1:4 DMUX there are two control inputs and that control inputs are connected to the binary input. Then this circuit known as decoder. So it is known as a 2:4 decoder. Now as 1:4 DMUX is converted to 1:8 DMUX, there should be 3 control lines. Your 2:3, that is 8. So 3 control lines or 3 select lines are required. आणि 3 select lines झाल्यामुळे काय झाला तो आता, it is now known as 3:8 decoder. 3:8 decoder झाला. आता हे कसं अचीव करतो आपण, काय केलं आपण याच्यामध्ये. सो इन दिस केस upper DMUX, the output of upper DMUX are Y0 to Y3, Y0, Y1, Y2, Y3. They are considered as Y0 to Y3 as output of 1:8 DMUX. Basically output काय होते, Y0 to Y3, that is output of upper DMUX, while the output of lower DMUX, that is also Y0 to Y3, but these outputs are now considered as Y4 to Y7. फिगर तुमच्या समोर डिस्प्ले झाली आहे पाठीमागे. त्या फिगरमध्ये आपल्याला 2 DMUX दिसत आहेत, अप्पर DMUX अँड लोअर DMUX. ॲज बेसिकली इट इज 1:4 DMUX, 2 कंट्रोल लाईन्स आर रिक्वायर्ड आणि एक स्ट्रोब इनपुट आलं. 2 आपण एकत्र केले, कंट्रोल लाईन्स आपण कॉमन केल्या दोन्ही मक्सला. आता वरचा जो स्ट्रोब इनपुट जो आहे तो काय केला आपण, इट इज डायरेक्टली कनेक्टेड. त्याला आपण म्हटलं दॅट इज MSB जोडला आपण स्ट्रोब इनपुटला. म्हणजे S0, S1, S2 किंवा आपण त्याला म्हणतोय ABC. तो वरती तुमचा S2 जो आला, S0, S1 आणि S2, तो S2 दॅट इज
MSB, most significant bit, and that is connected to the strobe input, that is FE. And the same strobe input, same MSB is connected to the lower DMUX, to the strobe input of lower DMUX through NOT gate. हे काय केलं आपण MSB चा कॉम्प्लिमेंट आपण लोअर DMUX ला कनेक्ट केलं, लोअर DMUX चे इनेबल कंडिशन्सला. आणि आउटपुट जे आले आपले वरच्याचे आले Y0 to Y3, खालच्याचे आले Y4 to Y7. these are the basically output of 1:8 DMUX. आता याच्यामध्ये काय आहे, the strobe input चं फंक्शन काय, when the strobe input remains low the DMUX is in enable mode. when the strobe input remains low DMUX is in enable mode. मग आता काय झालं, MSB अप टू 3 इनपुट्स काय आले 0 0 0 कंट्रोल इनपुट 0 0 0 0 0 1 0 1 0 0 1 1 आणि मग येणार आपला 1 0 0. मग या पहिल्या 4 कंडिशन्सला कुठल्या पहिली होती 0 0 0 0, दुसरी 0 0 1, तिसरी 0 1 0 आणि चौथी 0 1 1. मग या 4 कंडिशन्सला MSB काय राहिलाय, इट रिमेन्स लो. ॲज MSB रिमेन्स लो द अप्पर DMUX इज इन इनेबल मोड. त्याचा स्ट्रोब इनपुट लो आहे त्यामुळे तो इनेबल मोडला आला. अँड ॲज पर द कंट्रोल इनपुट्स, त्यामुळे S0 आणि S1 ला जे कंट्रोल इनपुट्स आहेत त्या कंट्रोल इनपुट्समुळे वन ऑफ द आउटपुट, इनपुट जो आला आपला डाटा, that is connected to the one of the output terminal of upper DMUX, that is from Y0 to Y3. But after this, केव्हा, after 0 1 1, the next input is 1 0 0. As S2 becomes 1, S2 goes to high level, the upper DMUX goes to disable mode, कारण त्याचं स्ट्रोब इनपुट आता हाय झालं. But the strobe input of lower DMUX now becomes low, कारण MSB 1 झालं, तो कनेक्ट केला आपण स्ट्रोब इनपुटला थ्रू नॉट गेट. सो ऑब्वियसली द स्ट्रोब इनपुट ऑफ लोअर DMUX goes to low level, so that DMUX, lower DMUX is in enable mode, and as per the set of the control inputs, remaining control inputs, the data is connected to the output terminal of lower DMUX. मग आता काय झालं, आफ्टर 1 0 0 नेक्स्ट इनपुट आलं 1 0 1, नेक्स्ट 1 1 0, लास्ट आलं 1 1 1. सो in this case the lower DMUX, output of lower DMUX is connected to the input terminal, or the input terminal is connected to the output of lower DMUX. आता आपण एक्झाम्पल घेऊया. एक्झाम्पल काय घेऊ आपण, एक इनपुट घेऊ. तो इनपुट आहे आपला सपोज 0 1 0 0. S2 MSB, S2 that is MSB is low 0, so upper DMUX enable mode 0 1 0. So as per the remaining control input, the Y2 terminal, when data is connected to the output terminal Y2, so output Y2 goes to either high level, depends upon the input state. मग आउटपुट तुमचा ऍक्टिव्ह झाला, त्याला आउटपुट कनेक्ट झालं. पुढे इफ द कंट्रोल इनपुट्स आर 1 1 0, आता काय झालं, आपलं MSB 1 झाला, remaining control input सेमच आले 1 0. But as the MSB goes to high level, the lower DMUX is in enable mode, and now the Y2 terminal, input data is connected to the Y2 terminal, but that is the lower DMUX, and that is considered as Y6. So when the control inputs are 1 1 0, the data or the input signal is connected to the Y6 terminals. हे काय केलं आपण, as per the set of control inputs, the data is fed to the one of the output terminals. तुमच्या समोर मल्टीप्लेक्सर डीमल्टीप्लेक्सर ट्रीचं ट्रूथ टेबल डिस्प्ले झालंय. सिलेक्ट इनपुट्स आपण म्हटलेत किंवा कंट्रोल इनपुट म्हटलेत S2 S1 S0 and output. When the control inputs are 0 0 0, पहिला कंडिशन 0 0 0, output that is Y0 is equal to I. Next 0 0 1, Y1 is equal to I means input or I means data. Next 0 1 0, now in this case Y2 0 1 0, output Y2 is equal to I. Next 0 1 1, that is Y3 terminal, Y3 is equal to D or Y3 is equal to I. Next 1 0 0, it is now Y4,
नेक्स्ट 1 1 0 1 y किती घेतलेला आपण आता S3 1 0 0 that is y4 1 0 1 that is y5 1 1 0 that is y6 and 1 1 1 that is y7. So as per the set of control input, data is connected to the one of the output terminal. मी काय केलं आपण इन दिस केस डाटा डिस्ट्रीब्यूट केला. बेसिकली सर्किट होतं आपलं 1:4 DMUX, त्याला कन्वर्ट केलं आपण 1:8 DMUX बाय युजिंग द स्ट्रोब इनपुट. सिमिलरली आपण 1:16 कन्वर्ट करतो 1:32 किंवा आपल्याला अजून पुढे कनेक्ट करता येऊ शकतं. म्हणजे आपण आय सी जो आहे 74159 आय सी जो होता 1:16 DMUX ते आपण कॅस्केड केली तर आपल्याला काय करता येईल, वी कॅन एबल टू मीट अ लार्ज आउटपुट, वी कॅन एबल टू गेट अ लार्ज आउटपुट. our data is connected to the large output terminals. So that is demultiplexer tree. So मित्रांनो इथे आपलं demultiplexer हा सेक्शन जो होता लॉजिक कॉम्बिनेशन लॉजिक सर्किट्स मधला तो आपला पूर्ण झाला आहे. In next video lecture we are going to study the next topic, next part, that is encoders. That means how this circuit is going to encode the binary input आपल्याला ते स्टडी करायचं आहे. that is encoder. काय एन्कोड करतो आपण नेक्स्ट चॅप्टरमध्ये स्टडी करू. सो फ्रेंड्स, थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ लेक्चर. बाय, टेक केअर, सी यू अगेन.